सो नमस्कार मित्रांनो, मी आज तुम्हाला एक नवीन ठिकाण दाखवणार आहे। नवीन ठिकाण म्हणजे ह्या एरियाला बेसिकली निमुजगा बोलतात आणि खूप जुनं ठिकाण आहे। आणि तुम्ही पाहू शकता इकडे येशू ख्रिस्त पण आहे त्या साईडला। हा रोड चाललाय टुवर्ड्स मालवण किंवा दाबोली वांगणी या एरियामध्ये। आणि हा रोड तुम्हाला ज्या ठिकाणी मी घेऊन जाणार आहे ते ठिकाण आहे, फार सुंदर ठिकाण आहे, बघण्यासारखं ठिकाण आहे। बेसिकली जो वेंगुर्ल्याचं जे बंदर आहे त्याचा दीपस्तंभचा जो एरिया आहे त्या साईडचा हा ठिकाण आहे। मी ठिकाण दाखवण्याचा एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न करेन। आणि ठिकाण एवढं सुंदर आहे की जर वेंगुर्ल्यामध्ये तुम्ही जर येत असाल आणि हे जर ठिकाण जर तुम्ही बघत नसाल, ज्यांना फोटो सेशनची आवड आहे त्यांनी तर 100% हे ठिकाण बघायलाच पाहिजे असं ठिकाण आहे। चला मग या माझ्यासोबत, मी दाखवतो तो। इथे आल्यानंतर हा लेफ्ट घ्यायचा आहे, एक रोड स्ट्रेट पण जातो, हा लेफ्ट घेऊन आपल्याला स्ट्रेट जायचं आहे। आता थोडासा रस्ता ऑफ रोड आहे पण टू व्हीलर कारने तुम्ही इझिली येऊ शकता। ज्यांना फोटो सेशनची आवड आहे, ज्यांना व्हिडिओ शूट करायची आवड आहे त्यांनी अवश्य भेट द्यायला पाहिजे, एवढं सुंदर ठिकाण आहे। आता अजून ऑफ रोड आहे, पूर्ण कच्चा रस्ता आहे, डांबर जेवढं होतं ते पण संपलंय आता। बघ, पिंपळाचं झाड पाहू शकता, खूप वर्षानुवर्षाचं झाड। पिंपळ आहे की वड आहे? वड आहे, वड। मित्रांनो पाहू शकता आपण त्या स्पॉटवर आलोय। अथांग समुद्र, मित्रांनो तुम्ही माझ्या पाठीमागे पाहू शकता अरेबियन समुद्र आहे आणि खूप दूरवर पसरलेला आहे समुद्र, फार छान आहे। मित्रांनो आपण आता वेंगुर्ला दीपस्तंभाच्या इथे आलेलो। ही दीपस्तंभाची ऍक्च्युली बॅक साइड म्हणू शकता। हा बघा दीपस्तंभ, लोक पण आलेले आहेत। तुम्ही वेंगुर्ला बंदरावरनं चालत वर येऊ शकता, स्टेप्स आहेत। आणि हा समुद्र किनारा। आपण जवळपास 200 ते 250 फूट वर आहोत आणि खालून बघण्यासारखा समुद्र आहे, पूर्ण सगळीकडे पाणीच पाणी आहे। आणि संध्याकाळचे जवळपास 5:30 पावणे 6 झालेले आहेत। थोड्याच वेळात सूर्यास्त होईल। दीपस्तंभावर माणसं आहेत उभी। मित्रांनो इथून बंदर बघू शकता। आम्ही आता टुवर्ड्स दाबोलीकडे जो रोड जातोय त्या डोंगरावर आहोत। त्या डोंगरावरनं वेंगुर्ला बंदराचा विहंगमय दृश्य दिसतंय, पूर्ण समुद्र सपाटी आहे। काही बोटी नांगरून ठेवलेल्या आहेत बंदराजवळ।